मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर जो खंडणीचा गुन्हा दाखल झालाय ते प्रकरण नेमकं काय आहे? व्यावसायिक श्याम सुंदर अग्रवालनं कोणती तक्रार केली आहे आणि परमबीर सिंग यांच्या अडचणी का वाढणार आहेत याविषयीचा स्पेशल रिपोर्ट. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या खंडणी प्रकरणाला आता वेगळं वळण लागलेलं आहे. या हाय प्रोफाईल प्रकरणात अंडरवर्ल्डचा सहभाग असल्याचा संशय परमबीर सिंग खंडणी प्रकरणाची चौकशी करणाऱ्या SITला आहे. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक गँगस्टर छोटा शकीलच्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये परमबीर सिंग यांच्या खंडणी प्रकरणाचं राज दडलं असल्याचं बोललं जात आहे. छोटा शकीलच्या ज्या कथित ऑडिओ क्लिपविषयी SITला संशय आहे, पण ते नेमकं प्रकरण काय आहे हे आता आपण पाहणार आहोत. हे प्रकरण 2016चं आहे. ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक श्याम सुंदर अग्रवाल आणि संजय पुनामिया यांचा 2006 ते 2011 दरम्यान भागीदारीत व्यवसाय होता. मात्र आर्थिक कारणांवरून दोघांमध्ये वाद झाला आणि 2011 मध्ये त्यांची भागीदारी संपुष्टात आली. याच काळात संजय पुनामिया यांनी अग्रवालवर विविध ठिकाणी तब्बल 18 गुन्हे दाखल केले. विशेष म्हणजे याच काळात परमबीर सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त होते. आर्थिक सेटलमेंट करण्यासाठी गँगस्टर छोटा शकीलने संजय पुनामियाला धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. श्याम सुंदर अग्रवालच्या सांगण्यावरून छोटा शकीलनं संजय पुनामियाला धमकावल्याचा पोलिसांना संशय होता. छोटा शकील संजय पुनामियाला धमकावत असल्याची एक कथित ऑडिओ क्लिप आहे. विशेष म्हणजे 2016च्या या प्रकरणामध्ये 17 फेब्रुवारी 2021 मध्ये श्याम सुंदर अग्रवालवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र आता हेच प्रकरण परमबीर सिंग यांच्या अंगाशी आलेलं आहे. गुन्हा मागे घेण्यासाठी परमबीर सिंग यांनी आपल्याकडे खंडणी मागितल्याचा आरोप श्याम सुंदर अग्रवालनं केलेला आहे. आता या प्रकरणी SIT कडून चौकशी केली जात आहे. श्याम सुंदर अग्रवालकडून खंडणी उकळण्यासाठी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला तर नव्हता ना, असा संशय SITला आहे. तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी अग्रवालला अडकवण्यासाठी छोटा शकीलचा वापर केला होता का, या दिशेनंही आता पोलीस तपास करत असल्याचं बोललं जात आहे. ही जी ऑडिओ क्लिप फिरते ही 2016च्या आधीची आहे असं सांगितलं जातंय. त्यावेळी मुंबई पोलिसांच्या काही अधिकाऱ्यांनी ही क्लिप जी आहे ती फॉरेन्सिक चाचणीकरता पाठवली होती. कारण काय, ह्यामधला जो आवाज आहे तो छोटा शकीलचा आहे असं तक्रारदाराचं म्हणणं होतं. पण हा आवाज खरंच छोटा शकीलचा आहे का याची शहानिशा पोलीस करत होते. त्याचा अजून देखील रिपोर्ट आलेला नाही आहे. त्यामुळे हे जे संभाषण आहे हे एका संजय नावाच्या व्यक्तीसोबत छोटा शकील करतोय, तो त्याला धमकी देतोय, अशी संपूर्ण ऑडिओ क्लिप आहे. पण याला पोलिसांनी कोणत्याही प्रकारे दुजोरा दिलेला नाहीये. श्याम सुंदर अग्रवालनं परमबीर सिंग यांच्या विरोधात खंडणीची तक्रार दाखल केली आहे. 15 कोटींच्या खंडणीसाठी धमकावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये परमबीर सिंग यांच्यासह 6 पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसंच या प्रकरणी व्यावसायिक संजय पुनामियालाही आरोपी करण्यात आलेला आहे. श्याम सुंदर अग्रवालच्या तक्रारीची सखोल चौकशी करण्यासाठी गृह विभागाने SIT स्थापन केलेली आहे. श्याम सुंदर अग्रवालनं दिलेल्या तक्रारीनुसार खंडणी उकळण्यासाठी आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आलेला आहे. ज्या कथित ऑडिओ क्लिपच्या आधारावर मुंबई पोलिसांनी श्याम सुंदर अग्रवाल विरोधात गुन्हा दाखल केलेला होता, त्या ऑडिओ क्लिपची सत्यता SIT कडून आता तपासली जाणार असल्याचं बोललं जात आहे. आणि त्यामुळेच आता या प्रकरणाला गंभीर वळण लागलेलं असून पोलिसांच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. हा सगळा रिपोर्ट ज्यांचा आहे ते अजित मांढरे स्वतः आपल्या सोबत आहेत. आमचे प्रतिनिधी अजित यांच्याशी आपण बोलूया. अजित, म्हणजे आत्तापर्यंत आपण राजकीय नेते आणि पोलीस यांचं साटलोट बघत होतो. आता पोलीस आणि व्यावसायिक यांचं साटलोट आणि पोलीस आणि अंडरवर्ल्ड यांचं कनेक्शन
अशा सगळ्यापर्यंत हा सगळा प्रकार जाऊन पोहोचलेला आहे. काय सांगाल या सगळ्याविषयी? सुवर्ण, खरं तर हा सगळा प्रकार जो आहे हा इतका खोलवर उतरलेला आहे की त्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. आपल्याला माहिती असेल की नुकतंच परमवीर सिंग यांच्या विरोधामध्ये ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता आणि या आधी म्हणजे हे सगळं प्रकरण जर पाहिलं तर 15-16 पासून नंतर पुढचं प्रकरण आहे. म्हणजे जेव्हा परमवीर सिंग हे ठाणे पोलीस आयुक्त होते त्या दरम्यान ठाणे नगर किंवा ठाण्यातल्या ठाणे क्राईम ब्रांच जे आहे हे एका प्रकरणात तपास करत होते. म्हणजे मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी जमीन घोटाळा झाला होता. जे टॅक्स आहे महापालिकेचा, तो टॅक्स चुकवण्यासाठी अधिकारी आणि हे सगळे व्यावसायिक जे आहेत म्हणजे श्यामसुंदर अग्रवाल असतील, शरद अग्रवाल असतील, ह्या दोघांपैकी कोणाचं एक नाव आहे, यांनी या ठिकाणी जे टॅक्स आहेत ते टॅक्स चुकवण्याकरता वेगळ्या मार्गाने कमी टॅक्स दाखवला आणि नंतर ती बऱ्याच ठिकाणी जी सरकारी जमीन आहे ती खाजगी दाखवण्यात आली किंवा खाजगी जमीन असली त्यावरती सरकारी काही निर्बंध असतात ते हटवण्याकरता अधिकाऱ्यांनी संगनमत केलं. आणि नुकताच 2 महिन्यापूर्वी या प्रकरणातील सर्व अधिकारी, विशेष करून मीरा भाईंदर महानगरपालिकेचे तत्कालीन नगररचना अधिकारी जे होते त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे. म्हणजे हे तिथलं प्रकरण होतं आणि त्यानंतर म्हणजे ज्यावेळी परमवीर सिंग यांच्या अडचणीत वाढ झाली, त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले, त्यांनी जेव्हा अनिल देशमुख यांच्यावरती 100 कोटी वसुलीचे आरोप केले आणि त्यानंतर राज्य सरकारने जेव्हा परमवीर सिंग यांच्या अनेक प्रकरणांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला, त्यापैकी हे एक प्रकरण होतं. हा तिथला भाग आहे. आणि त्याच दरम्यान म्हणजे ज्यावेळी संजय पुनाम्या ही व्यक्ती जी सांगितलं जातं की ते ऑडिओ क्लिपमध्ये आहे, या व्यक्तीचा आणि त्यावेळी जे शरद अग्रवाल आहेत किंवा श्यामसुंदर अग्रवाल आहेत ज्यांचा सगळ्या प्रकरणाशी संबंध आहे, या सगळ्यांचं त्यावेळीचं हे सगळं भानगड आहे, त्यावेळीची सगळी हे घटना आहे. त्यावेळी मोक्का अंतर्गत अटक करण्यात आली होती, जुहू पोलीसमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि हा सगळा प्रकार तिथून सुरू झाला होता. तेव्हाची ही क्लिप आहे. पण पोलिसांचं हेच म्हणणं आहे, या सगळ्या जे क्लिप्स काढली होती त्यातले जे तपास अधिकारी आहेत त्या तपास अधिकाऱ्यांना देखील आम्ही विचारलं होतं, तेव्हा त्यांचं एकच म्हणणं होतं की हे त्यावेळीचं प्रकरण आहे. त्यावेळी आम्ही जी क्लिप्स होती, या ज्या ऑडिओ क्लिप्स आल्या होत्या धमकीच्या, छोटा शकीलच्या, या सर्व क्लिप्स ज्या आहेत त्या आम्ही फॉरेन्सिक चाचणीकरता पाठवलेल्या आहेत. पण त्याचा अजूनपर्यंत कोणताही अहवाल आलेला नाही आहे आणि त्यामुळे हा आवाज छोटा शकीलचाच आहे का इथपासून सुरुवात होते. त्यामुळे नेमकं जर छोटा शकील नसेल तर त्याच्या नावाने धमकी देणे किंवा प्रकरणामध्ये अडकवणे, एक प्रकारे हे व्यावसायिकांमधलं त्यावेळीची स्पर्धा होती, पण ती थेट पोलिसांमार्फत किंवा पोलीस आणि अंडरवर्ल्ड अशी सगळं पोचलं होतं. त्याचा हा सगळा प्रकार आहे. म्हणजे कुठे ना कुठेतरी सर्वांचे पाय खोल उचलेले आहेत. भ्रष्टाचार असेल, स्पर्धकाला नमवायचं असेल तर त्याकरता अंडरवर्ल्डची मदत घेणं, पोलिसांची मदत घेणं, भ्रष्टाचार करणं, नियम सगळे धाब्यावर बसवणं, हा सगळा प्रकार जो आहे हे सगळे एक टोळकं आहे, ही सगळी एक चेन आहे, चेन मिळून सगळे करत होते. आणि आता कुठेतरी ज्यावेळी राज्य सरकार म्हणजे राज्य तपास यंत्रणा आणि केंद्रीय तपास यंत्रणा या सर्व तपास यंत्रणांमधला जो वाद आहे, या वादामुळे सगळं प्रकरण बाहेर येतंय. आत्ताच नुकतंच या कार्यक्रमाआधी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपण बोललो तेव्हा त्यांचं एकच म्हणणं आहे की मुंबई पोलीस दलामध्ये असेल किंवा राजकीय नेत्यांमध्ये असेल किंवा व्यावसायिक असेल किंवा सामान्य नागरिक असेल, या सगळ्यांची जी मिलीभगत होती, हे सगळे नासके आंबे जे आहेत हे उघड होत आहेत. हे चांगलं आहे. याच्यामुळे पोलिसांचं मॉरल डाऊन समोर येत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं अजित, परमवीर सिंग यांच्या सुद्धा अडचणी या सगळ्यामुळे वाढणार आहेत. अजित, तुम्ही असेच सोबत राहा. आपल्याबरोबर एक व्यावसायिक शरद अग्रवाल जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. शरदजी, हे सगळं प्रकरण जे समोर येत आहे, हा सगळा प्रकार जो समोर येतोय, यातनं सामान्य माणसाला प्रकर्षानं पुन्हा पुन्हा हेच दिसतंय की कसा व्यावसायिकांवर दबाव असतो, कसा व्यावसायिकांना राजकीय नेत्यांचं सुद्धा, पोलिसांचं सुद्धा ऐकावं लागतं किंवा अंडरवर्ल्डची सुद्धा भीती असते. व्यावसायिक म्हणून आपण जेव्हा वावरताय तेव्हा आपल्यालाही व्यावसायिकांच्या स्पर्धेला सामोरं जावं लागलंय का, आणि अशा प्रकारचा दबाव आपण कधी अनुभवलेला आहे का शरदजी? ये इसकी झगड़े की शुरुआत 2010 से हुई थी. तभी मेरे चाचा और संजय पुनमिया ने फॉर्म चालू की. फिर वो फॉर्म में उनको फायदा हुआ नहीं और मेरा पूरा पैसा चाचा का लगे हुआ था. तो उन्होंने संजय पुनमिया से पूछा कि ये पैसे का क्या करना है. तो उन्होंने बोला कि मेरे पुलिस में बहुत अच्छे कॉन्टैक्ट्स है, मैं आपके ऊपर खोटे केसेस करने लग जाऊंगा. तो 2011 से लेके 12, 13, 14, 16 में तो परमवीर सिंह थाना के सीपी थे. तभी उन्होंने अपने एजेंट मिलन मनसुखलाल गांधी के थ्रू मेरे पे ये खोटी एफआईआर कराई और मुझे जेल में डाला. फिर मुझे जेल में डालने के बाद जब मैं जेल से बाहर आया तो उन्होंने मुझे ये धमकाया कि आपके ऊपर मैं मौका लगा दूंगा, आपके गाड़ी में ड्रग्स बिठवा दूंगा
अगर आपने परमवीर सिंह साहब का और मेरा सेटलमेंट नहीं किया तो। ऐसा उन्होंने मुझे धमकाया, मुझे, मेरे चाचा को, मेरे परिवार को, आपका पूरा परिवार जेल में जाएगा। तो अभी तभी हमने डर के उनके साथ डीड ऑफ सेटलमेंट किया और उनको 9 करोड़ रुपया देने का हमने वादा किया और हमारी जो प्रॉपर्टी है वो भी डीड ऑफ सेटलमेंट में उनको लिख के देंगे। एक बार वो हो गया, फिर वो पैसा चुकाने के बाद, मेरी प्रॉपर्टी देने के बाद, उनके जो एसोसिएट थे सुनील जैन, उनके नाम पे प्रॉपर्टी करने के बाद, परमवीर सिंह साहब का पैसा चुकाने के बाद, जब वो वहां से चले गए और एसीपी एंटी करप्शन ब्यूरो में जब वो डीजी बने तो बीच में हमको 1 साल की राहत मिली जी। उसके बाद शरद जी, लेकिन शरद जी, ये जो बात आप अभी न्यूज़ 18 लोकमत पर कह रहे हैं, क्या एसआईटी को ये सारी बात आपने कही है ये ऑडियो क्लिप बाहर आने के बाद, या फिर उस वक्त आपने कंप्लेंट क्यों नहीं की? आपके पास सेटलमेंट के लिए बोला जा रहा है या फिर कुछ मांग की जा रही है और थोड़ा बहुत पैसा नहीं है, 9 करोड़ रुपया मांगा जा रहा है, तो क्या उस वक्त आपने किसी से कहा था ये इस बात को? मैडम आप समझिए, आज जब 2020 में जो उन्होंने 2017 में बोला था, जब परमवीर सिंह यहाँ पे वापस से सीपी बन गए, उन्होंने वही जो धमकी तभी 2016 में दी थी वो मार्च में इस महीने में पूरी कर दी। 17 फरवरी को यहाँ पे कंप्लेंट लॉन्च होती है जी। बिना कुछ किए, बिना कुछ सीडीआर निकाले, बिना कुछ इन्वेस्टिगेशन किए 10 दिन के अंदर मकोका लग जाता है। एक आदमी जो घर पे बैठा रहता है उसे पकड़ लिया जाता है, फिर पैसे लेके उसे छोड़ दिया जाता है। ये सब आपको क्या लगता है क्यों हो रहा है और किसके कहने पे हो रहा है? और ये सब जब होने के बाद, ये सब जब चीजें बाद में आई, जब वो पोस्ट पे नहीं रहे, तब इंसान हिम्मत करेगा, या जब वो कमिश्नर थे और उनका पूरा सपोर्ट था सबको, उनके नीचे जो इतने सारे डीसीपी हैं, डीसीपी अकबर पठान जो पैसा खाते हैं, उन सब के जब पूरा सिस्टम ही उनके कंट्रोल में था, वो खुद कमिश्नर थे और वो बोल रहे हैं कि मैं सरकार गिरा दूंगा, मैं ये कर दूंगा, मेरे को पूरा मौका है। और तो जब वो सरकार गिरा सकते हैं तो मैं तो एक छोटा सा बिल्डर हूँ। बिल्कुल बिल्कुल। शरद जी आप हमारे साथ जुडे रहिए। सुप्रकाश चक्रवर्ती माजी पोलीस महासंचालक सुद्धा आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत आणि आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सुद्धा आपल्या सोबत आहेत। अजित, तू सुप्रकाश चक्रवर्ती सर आणि शरद जी या दोघांशी बोलू शकतोस? माझा सगळ्यात पहिला प्रश्न शरद अग्रवाल यांना आहे। शरद जी, ऐसी क्या बात हुई थी कि जो ये क्लिप्स है अभी, मतलब इसको जो मुंबई पुलिस ने है इसको बताया नहीं कि ये आवाज़ छोटा शकील की है, ये कंफर्म किया नहीं है, लेकिन एक बात आपसे कंफर्म करना चाहता हूँ कि ये बताया जा रहा है कि ये आवाज़ छोटा शकील की है। ये बार बार श्याम भाई करके क्यों नाम ले रहा है? जो आपके भाई है या कोई चाचा है, कौन है ये श्याम भाई जिनका नाम छोटा शकील बार बार ले रहा है? आपका क्या रिलेशन था? क्योंकि जब क्लिप आई तो यही लग रहा है। देखो अभी बात यह है कि आज 2020 है, 2016 की जो मैटर है वो आज उछाली गई क्योंकि जो ऑफिसर पे कंप्लेंट की गई है उन्होंने उनका बेस सेव करने के लिए सब किया हुआ है। ये सारे आरोप हो रही है। मेरा आपसे ये कहना है कि छोटा शकील बार बार श्याम अग्रवाल इनका नाम क्यों ले रहा है? अगर आप देखेंगे वो क्लिप में, मैंने वो क्लिप आज फर्स्ट टाइम पहली बार सुनी है, अगर आप देखेंगे वो क्लिप में तो वो संजय भाई भी बोल रहे हैं। तो क्या वो संजय पूनमिया का है आदमी? अगर वो संजय भाई क्यों बोल रहे हैं उनको और श्याम भाई क्यों बोल रहे हैं? उसमें वो बार बार वही बोल रहा है कि संजय, मैंने आपको बोला था कि आप श्याम भाई से मिलो, श्याम भाई को फोन करो, दिलीप भाई से मिलो, दिलीप भाई को नहीं, ये सामने आया नहीं है। तो ये श्याम भाई जो है वो श्याम सुंदर अग्रवाल ही है। श्याम सुंदर अग्रवाल जो है उनके रिलेशन छोटा शकील से थे। हमारे कोई रिलेशन कभी किसी के साथ नहीं रहे, ना छोटा शकील, ना कोई भी शकील, ना कोई भी गुंडे से। ना हमने ये कभी कॉल कराया, ना कभी हमने ये कॉल किसी को बोला या कुछ भी किया। ये एकदम कॉन्कॉर्डेड है और इसका मैं आपको क्लियर कट आंसर भी बता सकता हूँ। वो क्या बोलता है वीडियो क्लिप में कि मेरे को कॉल आया तब श्याम सुंदर अग्रवाल जेल में थे। अगर आप उसकी एफआईआर पढ़ेंगे, उसकी एफआईआर में लिखा गया है कि उसने कंप्लेंट की है 4 नवंबर को, 7 नवंबर को और 11 नवंबर को। तो ना 4 नवंबर को श्याम सुंदर अग्रवाल जेल में थे, ना 7 नवंबर को श्याम सुंदर अग्रवाल जेल में थे, ना 11 नवंबर को श्याम सुंदर अग्रवाल जेल में थे। तो जब उसने कंप्लेंट की, मतलब वो रिकॉर्डिंग उसने पहले आई होगी, उसको कॉल अगर आया होगा तो जब वो जेल में ही नहीं थे तो वो रिकॉर्डिंग में कैसे बोल सकता है वो जेल में थे? यही प्रूव करता है कि वो रिकॉर्डिंग खोटी है। तो आपका क्या कहना है कि ये आपको फंसाने के लिए किया गया है? क्योंकि अभी आपने शरद जी, एक मिनट, आपने थाने में कोपी पॉलिटिशियन रहेगा,
या फिर मरीन ड्राइव पुलिस लेगा, दोनों जगह परमवीर सिंह और उनके ऑफिसर के खिलाफ कंप्लेंट दर्ज की है, इसलिए ये क्लिप जानबूझकर बाहर निकाली गई, ऐसा कहना आपका? 2016 की क्लिप क्योंकि मैंने अभी कंप्लेंट की है, मेरे चाचा ने मरीन ड्राइव पुलिस स्टेशन में की है, मैंने कोपरी पुलिस स्टेशन में की है। तो अभी हमको गेट बैक करने के लिए हमने पुलिस ऑफिसर्स का नाम लिया है। तो ये पुलिस ऑफिसर्स डीसीपी अकबर पठान या जो भी हैं उनके अंडर में ये सब मिलके हम पे प्रेशर लाने के लिए ये सब अभी सामने लेके आ रहे हैं, जो क्लियर कट झूठ है, जिसका मैं एक एग्जांपल आपको दे चुका हूँ। ऐसे मेरे पास और 5 ऐसे एग्जांपल है जो बता सके ये क्लिप झूठी है। जी शरद जी, आप हमारे साथ बने रहिए. अजित, आपण सुप्रकाश चक्रवर्ती माजी पोलीस महासंचालक सुद्धा जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी सुद्धा बोलूया. अजित, तू सुद्धा सोबत राहा. पण या कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊ आणि लगेच पुन्हा चर्चा करू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.